कालेषु मा मानस्मर युद्धेच मया अर्पित मनोबुद्धि मामे वश्यस्य संशय। अध्याय 8 आणि 8व्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाचा श्लोक भगवंत अर्जुनाला सांगते की या काळामध्ये अर्जुना, तू मला सर्वस्व तुझं अर्पण कर, मन आणि बुद्धी अर्पण कर आणि मग युद्ध कर, आणि मग बाकी काही संशय राहणार नाही. खरं बघायला गेलं तर गीता सांगितले ते ठिकाण असं शांत होतं का? नाही महाराज. खडगाची खणखण, बाणांची सणसण, उपदेशा हेची स्थान. खडगाची खणखण होती म्हणजे युद्धाच्या ठिकाणावर, रणांगणावर, ते कुरुक्षेत्रावर युद्ध चालू असताना अर्जुनाच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की मी माझ्यानं कसं मारू. कारण समोर बघितलं तर कोण आहे? मामा आहेत, चुलते आहेत, भाऊ आहेत, म्हणजे सगळे सगळे सोयरे आहेत, आणि या सगळ्या सोयऱ्यांना मी कसा मारू असा संशय निर्माण झाला. आणि त्यावेळी मग भगवंताने सांगितलं की तू मारणारा नाहीस आणि हे मारणारे नाहीत. आणि हे सांगत असतानाच 8व्या अध्यायापर्यंत आले आणि 8व्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं, आता माझं स्मरण कर आणि युद्ध कर. या काळामध्ये तू माझं स्मरण कर आणि युद्ध कर. मला तुझी मन आणि बुद्धी अर्पण कर, आणि ती जर मन आणि बुद्धी अर्पण केलीस मग बाकी काही संशय राहणार, तू पार होऊन जाशील. यात तुझं काही हेच नाही. आम्ही देवाला सगळं अर्पण करतो का नाही? सकाळ सकाळी उठलं की पहिलं आंघोळ केली की गंधाक्षता, सगळं फुलं, अगरबत्ती, साखर, नैवेद्य सगळं अर्पण करतो. पण जे अर्पण करायला पाहिजे ते मात्र अर्पण करत नाही. बघा, जरी पूजेला बसला आणि जर एखादं कोंबडं आलंच तिथं, तर पूजेला बसल्यानंतर काय करतो तो? त्यांना माहिती आहे, ते हुसकवतो कोंबडीला. म्हणजे पूजेमध्ये मन आहे का? कारण असं मनच आहे माणसाचं की ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. चंचल आहे, मनाचा स्वभाव चंचल आहे. पण हे कधी सांगितलं? सगळं सांगितलं. कर्मयोग सांगितला, संन्यास योग सांगितला, कर्म संन्यास योग सांगितला, सांख्य योग सांगितला, आणि पुढं 8व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायाच्या नंतर 9वा अध्याय महत्वाचा. राजगुह्य, राजयोग, खरोखरच राजगुह्य आहे. आणि राजगुह्य, राजविद्या ऐकल्यानंतर मग काही संशय राहणं शक्यच नाही जीवाच्या ठिकाणी. काय राहिलं महाराज? 9वा अध्याय खरोखर राजगुह्यच आहे, राजविद्याच आहे. आणि मग ते ऐकल्यानंतर मग युद्धाची संधी लागली. समाधी कोणाला लागली? युद्धाच्या ठिकाणी समाधी लागली अर्जुनाला, बरं का. आणि आपण कोण आहे ते सुद्धा विसरून गेले महाराज. कारण तिथं मनच अर्पण सगळ्यात. म्हणून इथं काय सांगितलं? मया अर्पित मनोबुद्धी. हेच महत्वाचं आहे महाराज. या श्लोकामध्ये हाच भाग महत्वाचा आहे. माझं स्मरण कर म्हणून सांगितलं, कारण प्रत्येक कर्म करत असताना भगवंताचं स्मरण करणं गरजेचं आहे महाराज. आपण काय करतो?
भगवंताचं स्मरण करतो का? कोणतेही कर्म करत असताना जर भगवंताचं स्मरण केलं तर ते कर्म त्या भगवंताला अर्पण होत. पण आपण मात्र तसं करत नाही. कारण जे काही करतोय ते कोण करतो आहे हा भाव नाही पाहिजे. मी करतो असा भाव झाला की देव काही करू शकत नाही. म्हणून अगोदर मी गेला पाहिजे. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की तिथं देव झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी मन दिलं पाहिजे. कारण मनाचा स्वभाव चंचल आहे. मन हे वायू तत्वापासून बनलेलं आहे. संकल्प विकल्प करणं हे मनाचं कार्य आहे. कुणाचं कार्य आहे? मनाचंच कार्य आहे. महाराज काय करायचं काय करायचं नाही हे कुणावर अवलंबून आहे? याचं कारण आहे या देहाचं. कारण 10 इंद्रिय आहेत आणि 10 इंद्रियाच्या पलीकडं मन आहे आणि मनाच्या पलीकडं मग बुद्धी आहे. आणि 10 इंद्रिये जर कोणाच्या ताब्यात असतील तर ती एका मनाच्या ताब्यात आहे. म्हणून मन इंद्रियाचा राजा म्हटले. मन इंद्रियाचा राजा आहे का नाही? किंवा मनाजी पाटील देहगावीचा. ह्या देहाच्या गावाचा राजा कोण असेल तर तो पाटील कोण असेल ते मन आहे महाराज. म्हणून मनावर सगळा परमार्थ अवलंबून आहे. मनावर सगळा संसार अवलंबून आहे. नवे नवे जे जे काही करू ते कोणावरती अवलंबून आहे? मनावरतीच अवलंबून आहे. आता आपण ऐकायला आलो, प्रवचन ऐकायला आलो, पण मन जर हित नसेल तर मनाचा वेग किती आहे? मनाचा वेग किती आहे? वाऱ्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. कारण मन आता हिचं आहे तर क्षणात कुठं असेल सांगता येत नाही. कारण पंढरपूरला जाण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतात महाराज? किती दिवस लागतात? दिंडीनच गेल्यानंतर. आणि एसटीनं जायचं म्हटलं तर, आणि रेल्वेनं, आणि दिल्लीला जायचं म्हटलं तर पायी जायचं झालं तर किती दिवस लागतील दिल्लीला जायला? बोला की महाराज, आपण कधी गेलेलो नाही पण अंदाज करायचा. 15 दिवस लागतील किंवा 21 दिवस लागतील. बरोबर आहे ना? दिल्लीला जायला जर 15 दिवस लागत असतील पायी जायला, एसटीनं जायला किती दिवस लागतील? दिल्लीला जायला. आणि विमानानं जायला 2 तास. जर विमानानं जायला 2 तास, पायी जायला 15 दिवस लागत असतील, एसटीनं जायला 12 तास लागत असतील, तर मग मनाला जायला किती वेळ लागेल? आता जाऊन सुद्धा दिल्लीत आला असेल, एका क्षणात जात महाराज. इतका वेग मनाचा आहे. म्हणून मन चंचल आहे ना मन? वाऱ्यापेक्षाही चंचल आहे. मरकटापेक्षा सगळ्यात जर चंचल कोण आहे? मरकट चंचल आहे. मरकट म्हणजे माकड चंचल आहे. आणि त्या माकडाला, चंचल असणाऱ्या माकडाला मदिरापान केलं, मदिरापान केलं तर काय होईल? ते अधिक चंचल होईल. मदिरापान केलेल्या त्या माकडाला अजून विंचू चावला, म्हणजे विंचवाने दंश केला तर अजून काय होईल? त्या विंचू चावलेल्या माकडाला अजून भूतबाधा झाली, काय होईल? त्याच्यापेक्षा सुद्धा कल्पना करायची बरं का, त्याच्यापेक्षा सुद्धा मन चंचल आहे.
माकडाला बांधलं कितीही तरी सुद्धा त्याचा स्वभाव जात नाही महाराज. तसं मनाला कितीही बांधण्याचा प्रयत्न केला तरी मन सुद्धा एका ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून भगवंत सांगतायत की मया अर्पित मन, मला अर्पण कर मन. याचं कारणच हे आहे, जसं माकडाला कितीही बांधलं तर ते स्थिर राहू शकत नाही. कारण एक माकडाचा खेळ करणारा गारुडी होता. त्याच्याकडे एक माकड होतं आणि एक बोकड होतं. उदरनिर्वाहासाठी बोकड पाळलं. आता प्रत्येक गावात तो जाऊन माकडाचा खेळ करत होता. आता दिवसभर मांगोलीमध्ये त्यानं खेळ केला माकडाचा, आणि त्याला आता सरवड्याला खेळ करण्यासाठी संध्याकाळी जायचं होतं. तर मांगोलीच्या आणि सरवडीच्या मध्ये काय आहे, नदी आहे. नदीतनं पलीकडे येण्यासाठी नावेचा आधार घ्यायचा. आता ती शेवटचीच नाव होती, संध्याकाळची वेळ झालेली शेवटची नाव होती. आता तो गारुडी त्या नदीच्या काठावरती आला आणि त्या नावाड्याला म्हणाला, दादा मला पलीकडच्या काठाला जायचंय, मला सरवडेला जायचंय. आता शेवटची नाव असल्यामुळे अनेक माणसं सरवडेला जाणारी त्या ठिकाणी आली होती. त्याने त्या नावाड्याला सांगितलं, या जर गारुड्याला घेतलं तर आम्ही तुझ्या नावेमध्ये बसणार नाही. का तर त्याच्याकडे काय आहे, माकड आहे, आणि माकडाला जर घेतलं तर ते ह्या काठावरून त्या काठावर उडी मारल्याशिवाय राहणार नाही, आणि ही नाव बुडल्याशिवाय राहणार नाही. त्या नावाड्यानं सांगितलं, हे बघ बाबा, मी काय तुला नावेमध्ये घेऊ शकत नाही, कारण तुला घेतलं तर ही लोक बसणार नाही, त्यामुळे मी घेऊ शकत नाही. पण शेवटचीच नाव असल्यामुळे तो गया करायला लागला आणि सांगितलं की दादा मी माझ्या बोकडाची, कारण माझं बोकड कसं आहे, शांत आहे, माझ्या बरोबर शांत बसेल, माझ्या बोकडाच्या गळ्यातली दोरी काढतो आणि माकडाचं हात आणि पाय बांधतो. मग तरी घ्याल का नाही. मग ते सगळ्यांनी मान्य केलं. बोकडाच्या गळ्यातली दोरी काढली आणि माकडाचा हातपाय बांधले. आता माकडाचे हात पाय बांधले, घेतलं, नाव निम्म्या नदीमध्ये गेली. बोकड बिचार आपल्या पायावरती डोकं ठेवून झोपलेलं आहे. पण माकड झोपल का? कारण माकडाला कधी समाधी लागणं शक्य, मरकटे समाधी, मरकट कधी समाधी घेऊ शकत नाही. तसं ते माकड त्याचा स्वभाव चंचल असल्यामुळं इकडं तिकडं बघत होतं, आणि ते बांधलेलं हात असताना सुद्धा त्याने एक गवताची काडी घेतली आणि त्या झोपलेल्या बोकडाच्या नाकात घातली. आता त्या बोकडाच्या नाकात घातल्याबरोबर बोकड जे उधळलं ते काटा जाऊन आदळलं. आता नाव बुडल्याशिवाय हे कुणामुळे झालं? तसं मन आहे महाराज. त्याला किती बांधून घालण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते स्थिर राहू शकत नाही महाराज. मग त्याला काय करावं तर त्याला भगवंताच्या पायाशी अर्पण करावं, कारण या मनासारखं दुसरं कोणीही कृतज्ञ नाही महाराज. दुसरं कोणीही याच्या सारखं करणं. गती अधोगती मनाची स्थिती. गती आयला जर जायचं असेल तर मनच, आणि अधोगतीला जरी जायचं असेल तरी, चांगलं जरी करायचं असेल तर जीवनाचं मनच कारण आहे, आणि वाईट जरी जीवनाचं व्हायचं असेल, नरकाला जायचं असलं तर कोण कारण आहे? मनच कारण आहे. कारण मनानं फक्त सामान्य जीवानं नाही, तर अनेक शहाण्यांना सुद्धा, म्हणजे जे ज्ञानी आहे तर त्यांना सुद्धा नाडलं का नाही महाराज? कारण भागवतकार फार सुंदर सांगतात. 11वा अध्याय जर काढला 980व्या ओवेपासून खाली जर बघितलं, हा ओ दुर्वासा ऐसा सज्ञान
छनछना क्षोभीमण न विचारिता गुणागुण शाप दारुण देवो धावे. दुर्वासासारखं ऋषी ज्ञानी कोणी नव्हतं बरं का, परंतु कुणाचा काय अपराध आहे हे न बघताच शाप द्यायला धावायचं बरं का. दुर्वास ऋषी एवढं मन कधी त्यांच्या ताब्यात नव्हतं महाराज. छनाला त्यांचं मन क्रोधित व्हायचं. एकट्याच सांगितलं का, पुढे जाऊन बघितलं तर पराशर ऋषींचं उदाहरण सांगितलं. कारण दुर्गंधा माशाच्या पोटाला आलेली मुलगी, कुणाच्या पोटाला? माशाच्या पोटाला. आता मासा म्हटलं की किती घाण. आपण जर शुक्रवारी माशाच्या बाजारात गेलो तर काय होतं आपलं, कधी तिथनं निघतोय असं होतं काय, उलटी झाल्यासारखं होतं. इतका घाण कुणाचा वास आहे? माशाचा. आणि अशा असणाऱ्या मत्स्यगंधा म्हणजे दुर्गंधाच्या रूपाला कोण पाहिला? पराशर ऋषी. ते कौतुक, आणि ते भायला नाही, ते भोग घ्यायला गेला आणि ते कौतुक बघितलं कोणी? नारद मुनीने. फक्त कौतुक बघितलं. नारदे कौतुक पाहता दिठे केला गंगा तटी नारदी. गंगेच्या काठावरती त्यांना नारदी व्हावं लागलं. म्हणजे मन काय बघावं हे सुद्धा मनाला कळलं पाहिजे. आपण काय काय बघतो काय नाही, नको नको ती. चांगलं बघावं का वाईट बघावं? हा, बोला की जरा. आम्हाला चांगलं काय बघावं वाटत नाही. याचं कारण आहे, कारण आमचं मन आमच्या ताब्यात विषय गोडी. किंवा तुकोबारा सांगतात, काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची केली विवंचना नेले पतना आदरिल. कशामुळं? कुणाच्या संगतीत गेलं? नको त्यांच्या. भलती या सवे धावे सैराट. सैराट धावत नको त्यांच्या संगतीमध्ये, नको त्या विषयाकडे पळतं हे मन. आता ह्या मनाला काय करावं? कारण एवढंच उदाहरण नाही बरं का भागवतामध्ये. कारण पुढं सांगितलं, ब्रह्मदेव सृष्टीत निर्माण करणारा ब्रह्मदेव आपली मुलगी सुंदर बघितल्यानंतर, आपली आत्मजा पाहुनी गोमटी मन भोग घ्यावया उठी. मन क्षोभे भोगावया उठी. त्याचं मन ताब्यात राहिलं नाही तर आपल्या मुलीचा सुद्धा भोग घ्यावा असं कुणाला वाटलं तर स्वतः त्या सृष्टीचा निर्माण करणारा ब्रह्मदेवाला वाटलं. मग तुमचं आमचं काय महाराज? आपलं मन ताब्यात राहील का? आपण किती ज्ञानी आहोत का आपण? कारण किती शास्त्र आपण जरी शिकलो, किती पंढरीच्या वाऱ्या केल्या आणि किती काही केलं, किती कीर्तन ऐकली, किती प्रवचन केली, किती कीर्तन केली, तरी सुद्धा मन जर आपलं ताब्यात नसेल तर काही उपयोग नाही महाराज. याचं कारण सांगतो तुम्हाला. शास्त्र काय सांगतं महाराज? कशाचा सिद्धांत सांगतं? अद्वैताचा सिद्धांत सांगतं शास्त्र. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आता ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या सांगणारा शास्त्री जर लोकांच्या फोन आला की बाबा आमच्याकडे तुमची कीर्तन सेवा ठेवायची आहे किंवा प्रवचन सेवा ठेवायची आहे, अमुक अमुक तारखेला तुम्ही याल का? तिकडनं शास्त्री बुवा सांगतात की माझं एवढं एवढं पाकिट आहे. काय सांगतात? कारण भक्ताचं लक्षण सांगत असताना
अनपेक्षा शुचिर होता उदासीनो गतवेता सर्वारंभ परित्यागी यो मद भक्ता समे प्रियासा भगवंत सांगतात ज्याच्या ठिकाणी आशाच नाही, जो उदासीन आहे म्हणजे निरपेक्ष आहे असा भक्त मला आवडतो म्हणतात. आता शास्त्री म्हणजे ज्ञानी आहेत का नाही आपल्या दृष्टीने? म्हणून तुकोबारायांनी तेवढ्यासाठी घातलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा. पुढचं प्रमाण महत्वाचं आहे. अनेक नये माझ्या मना हो का पंडित. पंडित असला शहाणा असला तरी सुद्धा, कारण का कोण इथं कोण पाहिजे? बहादर. पुराण सांगसी तरी पुराणिकच होशी परी वैष्णव न होसी. नामदेव महाराज फार सुंदर सांगतात, तरी परी वैष्णव न होसी अरे जना. वेदाध्ययन करीसी तरी वैदिकची होसी परी वैष्णव न होसी अरे जना. गायन करीसी तरी गुणीजन होसी परी वैष्णव न होसी. मग आता वैष्णव व्हायचं झालं तर मग काय करायला पाहिजे? नामा म्हणे नाम कुणाचं? आणि मग वैष्णव होशील म्हणून सांगितलं. मग आता इथं भक्ती श्रेष्ठ आहे का ज्ञान श्रेष्ठ? परवाचा विषय आहे बरं का. कोणतरी मध्येच मुद्दा खोडला होता. मग ज्ञान घ्यावं का नाही? ज्ञान प्राप्त करावं, पण कुठलं ज्ञान प्राप्त करावं? जे बरोबर ज्ञान आहे ते प्राप्त करावं. बरोबर मी सांगत बसत नाही, कारण विषय वेगळा आहे आपला. बरोबर आहे ना? कारण आपण अद्वैताचा सिद्धांत सांगत असून सुद्धा, स्वतःला पंडित समजत असून सुद्धा, जर त्याच्या ठिकाणी भक्तीचा लवलेश नसेल, ह्याला भक्ती नाही म्हणायचं बरं का. काय भक्ती म्हणता येईल? भक्ती विना ज्ञान झाले किती करशी फोल. सौरीच्या अभंगामध्ये बरं का. सांड रांड गमजा नको नको करू बोल. भक्ती विना ज्ञान झाले किती करशी फोल. भक्तीशिवाय जर ज्ञान झालं तर ते सगळं कसं आहे? फोलच आहे महाराज, फलकट आहे, काही त्याचा उपयोग नाही. भक्ती महत्वाची. म्हणून पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. पुढं मग भक्तीनं हाताला धरले की आपोआप ज्ञान वैराग्याने धर्म पाठीमागणं येतात महाराज. मग भक्ती श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ? तेवढ्यासाठी तुकोबारायांनी सांगितलं नको आत्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान, मी भक्त तू देव आहेस. कारण भक्ती श्रेष्ठ असल्यामुळे मी भक्त, मी भक्ती करणार असतो त्याला काय म्हणायचं? भक्त. म्हणून ज्ञानांचं मन काय होतं? स्थिर राहू शकत नाही. याचं कारण सुद्धा भागवतात सांगितलं. या मनासारखे निष्ठुर असं दुसरं कोण नाही. अनेक शहाण्यानं त्यानं नाडलं मनानं. मनानं अनेक शहाण्यानं नाडलं का नाही? ते फक्त साधू आहेत. साधू घातक मनाचे म्हणतात. मनाचा घात करणारे फक्त साधू पुरुष आहेत. म्हणून साधूंच्या संगतीत राहायला सांगितलं. मनाला जर कारण आपण जर आता सांगितलं कोणीतरी बाबा एकांतात जा, आणि एकांतात जाऊन मन भगवंताच्या ठिकाणी लीन कर म्हणून सांगितलं. आपण एकांतात कितीही गेलो तरी आपलं मन एकांतात स्थिर राहील का? मन लावा एकांती साधू संग म्हणतात. एकांतात साधू संग जर मन लावलं तरच ते. कारण साधू पुरुष काय करतात? भागवतात सांगितले बरं का. आता ओवी सांगत नाही, त्याचा अर्थ सांगतो. सर्प आहे सर्प, त्या सर्पाचं तोंड धरलं, घट्ट आवळून जर तोंड ते मरेपर्यंत धरलं कुणाचं? जर त्या सर्पाचं म्हणजे तिथं वर्णन असं आहे, कृष्ण सर्पाचे तोंड असं म्हटले. म्हणजे त्या काळ्या सर्पाचं तोंड जर घट्ट दाबून धरलं तर ते आपल्याला दंश करत. किती आवळून धरावं? ते मरेपर्यंत
आवळून धरलं तर काय होतं ते आपल्याला काही करत नाही. तसं आपलं मन साधू पुरुष ते मरेपर्यंत आवळून ठेवतात, आवळून धरतात. म्हणून त्याने मनावरती विजय मिळवला. कारण मन लुलिया गुंतले म्हणते तुकोबारायांचा अभंग आहे. मन लुलिया गुंतले. मन कसं आहे, कुठेही जाऊन गुंत का नाही. आपण आता प्रवचनात बसलो तरी कुठं गेलं मन? घरात जाऊन आलं का नाही? कुणाचं गोट्यात जाऊन आलं, कुणाचं बँकेत जाऊन आलं, कुणाचं मोदीकडे जाऊन आलं, कुणाचं लाडक्या बहिणीकडे जाऊन आलं, कारण कालच 3000चा हप्ता घातला, तिकडे जाऊन आलं. म्हणजे कुठल्या विषयामध्ये मन, आणि असं मन आहे ते गुंतलेलं आहे. त्याला माग जो परतवणार आहे त्याला शूर म्हटले. मागे परतवी तो बळी शूर एक भूमंडळी. मागे परतवणारा तो बळीवान आहे आणि त्याच्यासारखा दुसरा या भूमंडळावरती शूर नाही. म्हणून मनासारखं घातक दुसरं काहीही नाही. फक्त मनासारखं अवदसा सुद्धा एक काय म्हटले बरं का, मनाला अवदसाच आहे ना आमच्या मनामध्ये. म्हणजे आपल्या ठिकाणी आता अवदसा नांदते का लक्ष्मी नांदते? आम्ही अवदसेची पूजा करतो का लक्ष्मीची? एक मंदिर होतं लक्ष्मीचं, आणि त्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये शेकडो भाविकांची गर्दी जमलेली होती. रांगेतून दर्शन घ्यायचं. त्याच्याच मागे एक अवदसेचं मंदिर होतं. आता सगळे अवदसेच्या मंदिरामध्ये जातील का लक्ष्मीच्या? जावं कुणाच्या मंदिरामध्ये, अवदसेच्या का लक्ष्मीच्या? प्रत्येक जण यायचा तो इकडं लक्ष्मीच्या मंदिरात लाईनला लागायचा. पण एकाला कंटाळा आला. आता म्हटलं किती वेळ लागणार आहे, वरती उन्हाचा तरी एवढा तडक आहे. आता आपण इथं थांबण्यापेक्षा अवदसेच्या मंदिरात जाऊ ना, तिला आपण नमस्कार करू. म्हणून तो गेला, अवदसेच्या मंदिरामध्ये गेला. आता अवदसेला सुद्धा बरं वाटलं, कारण सगळेच कुणाकडे आहेत? लक्ष्मीकडे आहेत. माझ्याकडे एकही भक्त येत नाही, परंतु हा आलाय. तिला बरं वाटलं, लगेच प्रसन्न झाले आणि म्हटली, भक्ता तू माझ्याकडं एकमेव असा आलेला आहेस, तुला काय पाहिजे ते माग. त्यानं सांगितलं, आई तू माझ्यावर प्रसन्न झालीस तर माझ्यावर एकच कृपा कर की माझ्या घरातून तू निघून जा. तथास्तु म्हणाली. निघून गेली. आता तिथं अवदसा निघली. कुणाचा वास होतो? लक्ष्मीचा वास झाला. आता ह्याच्या घरामध्ये भरभराट व्हायला लागली. जशी भरभराट व्हायला लागली तसं शेजापाजाऱ्यांच्या पोटात कालपर्यंत ह्याच्याकडं काय नव्हतं, आणि आता एवढं कसं काय? त्याच्या मित्राला विचारलं, अरे बाबा तुझ्या मित्राकडं कसा काय चमत्कार झाला, काय केलं यानं? हे बघ म्हटलं, हा परवा आम्ही दोघं लक्ष्मीच्या बारीमध्ये उभे होतो, पण ह्याला कंटाळा आला म्हणून हा अवदसेच्या मंदिरामध्ये झाला आणि अवदसेची याच्यावरती कृपा झालेली आहे असं सांगितलं. आता त्याला पण पटलं आणि तेव्हापासून काय झालंय, याच्या घरामध्ये भरभराटी झाली असं सांगितल्यानंतर आता त्यानं सुद्धा ठरवलं, आपण सुद्धा काय करायचं, आता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं नाही, आपण सुद्धा आता अवदसेच्या मंदिरामध्ये जायचं ठरवलं आणि अवदसेच्या मंदिरामध्ये गेला. अवदसा म्हणाले काय पाहिजे ते मग, कारण तिच्याकडे भक्त कमी असल्यामुळे येईल त्याला काय प्रसन्न. तो म्हटला, माझ्या घरात तू नांदावीस, म्हणजे माझ्यावरती तू कृपा करावीस अशी माझी इच्छा आहे. तथास्तु म्हटली. हा निघाला घरी. घरी जाता जाता एक जण पळत आला आणि सांगला, अरे बाबा एवढा सावकाश काय चालतो,
जा म्हटलं तुझ्या घराला आग लागली. असंच आपलं मन आहे बरं. ह्या अवदसीसारखंच मन आहे. आपल्याला काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही महाराज. म्हणून मन कुठं अर्पण करावं? त्या भगवंताच्या पायाजवळ अर्पण करावं. जर अर्पण करायचं असेल तर असं मन काढून त्याच्या पायाजवळ ठेवता येत नाही. मग काय करावं? सतत त्या मनाला त्या भगवंताच्या नामाचा ध्यास लावला पाहिजे. बरोबर आहे ना? भगवंताच्या नामाचा जर सतत मनाला ध्यास लागला मग परत माघारी येणे सोसे मन झाले हावभरी. परत माघारी येत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हावभरी. परत माघारी येत नाही. कारण जी बंधनात अडकलेली गाठच आहे ती गाठ सुटली जाते. ती गाठ एकदा सुटली की काय होतं? परत त्या ठिकाणी जावं लागत नाही. मग आपण आतापर्यंत आपली गाठ सुटली का नाही बघितले का? गाठ सोडण्याचा प्रयत्न केला का? तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी. सोडायला पाहिजेत का नको? कारण अनेक प्रकारची बंधन आहेत आणि त्या सगळ्या बंधनाच्या गाठी आपल्या ठिकाणी आहेत. संसाराचं बंधन आहे, आशेचं बंधन आहे, प्रेमाचं बंधन आहे, भावनेचं बंधन, आणि सगळ्या गाठी आपल्या ठिकाणी या सगळ्यांच्या बसलेल्या आहेत. अशी 7 प्रकारची बंधन आहेत आणि 7 प्रकारच्या गाठी आपल्या ते बसलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गाठी सुटल्याशिवाय तशा सुटणार आहेत का? बघा, तंबाखू खाणाऱ्याला अरे बाबा तू तंबाखू खाऊ नको म्हणून किती सांगितलं तरी काय म्हणतो? सुटत नाही म्हणतो ना. मी अनेकांच्या वारीला गेल्यानंतर थोड्या दिसला खाणारा ती काढून घेऊन पिशवी सकट टाकतो. तिथं संकल्प करतात बरं का की आता मी परत ह्याला हार लावणार नाही. पण ते 8 दिवस गेले, गावाकडे आलं की परत चालू. परतच्या वारीला आले की हे खात्याला दिसत. हे गाठ्या सुटणार आहेत का आपल्याला? कारण आपण मिठीच मारले आहे विषयाला. काय विषयानं आपल्याला मिठी मारलेलं आहे? आपणच विषयाला मिठी मारलेलं आहे. जोपर्यंत आपण त्या विषयाची मिठी सोडणार नाही तोपर्यंत भगवंताच्या पायाला मिठी आपल्याला देता येणार नाही. म्हणून मन महत्वाचं आहे. आणि परमार्थ हा मनाचाच विषय आहे माझा. बरोबर आहे ना? परमार्थ हा मनाचाच विषय आहे. कारण परमार्थ करत असताना जर मन या ठिकाणी नसेल, एक वेळ संसार करत असताना मन बाजूला इकडं तिकडे गेलं तर संसार होऊन जाईल. पण परमार्थ करत असताना मन जर इकडं तिकडे गेलं तर काही उपयोग. पालत्या घड्यावर पाणी मारायचं. बरोबर आहे ना? किती ऐकलं आणि किती सांगितलं तरी काही उपयोग नाही. म्हणून मन त्या भगवंताच्या, म्हणून भगवंत सांगतात मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी. बाकी काही करू नको, फक्त माझ्या भजनावरती प्रेम ठेव. आम्ही भजनावर प्रेम आहे का भोजनावर प्रेम आहे? खरंच सांगायचं बरं का. इथं आता दिंडीला जाणारे आहेत बरेचसे. पंगत रस्त्याला दिसली, भजनाचा कुठलाही अभंग असू देत, काहीतरी वाटत्याला बिस्किट पुढं, आता आषाढी जवळ आहे, बिस्किट पुढं, बिसलेरी, छत्र्या, रेनकोट सगळं वाटणारे असतात बरं का. ते वाटत असताना इकडं भजन चालू आहे. भजन चालू असताना भजनात थांबतो का ते घ्यायला जातो? किती मन हलकट आहे बघा आपलं. मग आपलं भजनावर प्रेम आहे का? का भोजनावर आहे? पंगत दिसली की येणार,
तिथं आता भजन राहिलं महाराज. तर एकमेव दिंडी आहे. आता अभिमानानं सांगतो बरं का, एकमेव दिंडी आहे वास्करांची. अजिबात कोणाचं काय घेणार, तुमची कसलीही पंगत असो नि कसलंही काय द्यायचं असो, पण अजिबात कशाला स्पर्श करणार नाही. वाटणं जाताना कितीतरी लोक खिशात हात घालतात, कारण भली मोठी दिंडी दिसते, हात घालतात ने काय करतात, देतात आणि सांगतो तुम्ही आमच्या सोबत चला. पण कोणीही घेतलं जात नाही, कारण तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजनात जर मन रमलं, कुठं भजनात जर मन रमलं तर गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवात या, मग देवात आणि त्याच्यात भेद नाही महाराज. कायाच सगळी गोविंद रूप होऊन जाते. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हे मन सतत त्या भगवंताच्या चिंतनामध्ये लागलं पाहिजे. आपलं लागतं का कामामध्ये काम काही, कारण काही माणसं देवाचं भजन कर म्हटलं की आम्हाला काम लय आहे. आता कामाचा आणि भजनाचा काही संबंध आहे का? टाळ घेऊन मृदंग घेऊन पेटी घेऊन भजन करतात, हा चुकीचाच समज आहे. भगवंताचं मुखातून वारंवार नाव घेणं म्हणजे भजन आहे. मग तुम्ही काही करत असला, जीविता कांडिता दळिता कांडिता जेविता गे, काहीही करत असला तरी भगवंताचं नाव घ्यायला काही अडचण नाही महाराज. म्हणून देवाचं नाव सतत घेतलं पाहिजे. मग ते मन एक दिवस ते भगवंत रूप झाल्याशिवाय, जसं तुका म्हणे आळे जीवे नुरेची वेगळी, आळेनं जसा त्या भुंग्याचा ध्यास घेतला आणि एक दिवस, कारण ती काय करत असतो, भुंगा सतत येऊन तिला टोचत असतो. आता भुंगा येईल मला काय करेल, दंश करेल, आता भुंगा येईल. ही सतत जसं तिच्या मनामध्ये त्या भुंग्याचं भजन झालं, तसं आता तो येईल आणि आपल्याला घेऊन काय नव्हे बरं का, कोण येईल, देव येईल, आपल्याला भेट देईल. असं कधी वाटतंय का? माझा उद्धार करेल असं वाटतं, काय मी उद्धार असं वाटतं का? सतत मनाला वाटलं पाहिजे महाराज, आणि मग एक दिवस तो आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मन हे फार महत्वाचं आहे. म्हणून मन त्याला जर अर्पण केलं तर आपलं मन म्हणजे काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्याच बाधी. काया वाचा म्हणे न जर त्याचा दास झालो तर मग काम क्रोध काही करू शकत नाहीत, तर देवरूप जो होतो. म्हणून त्या ठिकाणी सांगतात मला मन अर्पण कर, नंतर सांगतात की मला बुद्धी अर्पण कर. आता मनानंतर बुद्धीचा नंबर आहे. बुद्धी ही तेज तत्वापासून निर्माण झाली, कारण ज्ञानोबा सांगतात ही तेज तत्वाची आधी वायानाव हे उपाधी. ही तेज तत्वाची आहे, कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी. बुद्धीचे प्रकार अनेक आहेत, पण वेळ अपुरे आहे आपल्याकडे. त्यामुळं फक्त 3 प्रकार सांगतो. एक दगड बुद्धी, दुसरी चर्म बुद्धी आणि तिसरी आहे ती तैल बुद्धी. पहिली हे दगड बुद्धी. आपण डोंगरामध्ये गेलो आणि भला मोठा दगड घेतला. दगड बुद्धी कशाला म्हणायचं बघा. त्या दगडाला एक 10 mm चा म्हणजे 10 मिलीमीटरचा काय केलं, छिद्र पाडलं. छिद्र आता 10 मिलीमीटरचं छिद्र पाडलं आणि 8 दिवसानं जाऊन बघितलं तर ते किती मिलीमीटरचं होईल बोला की.
ते छिद्र किती मिलीमीटरचं होईल, बदल होईल का नाही त्याच्यात? जसं 10 मिलीमीटरचं छिद्र पाडल्यानंतर त्याच्यात काही बदल होत जसं आहे तसंच राहतं. तसं हित आल्यानंतर किती ऐकलं तर ते कायात बदल होत नाही. त्याला कुठली बुद्धी म्हणायचं? दगड बुद्धी. त्याच्यावर काही परिणाम होत नाही, त्याला दगड बुद्धी म्हटलं. दुसरी बुद्धी आहे चरमबुद्धी. चर्मकारांच्याकडं म्हणजे पूर्वी डब वगैरे बनवत असताना आरीचा वापर करायचे. इकडून तिकडं घातली आरी आणि परत काढली की कसं पहिल्यासारखं व्हायचं. तिथं होल नसलं म्हणजे नाही असं आरी काढली की. हे तर प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, कथा ऐकली, कुठंपर्यंत हुंबऱ्याच्या आत आहे तोवर सगळं इकडून तिकडं सगळं समजलं. पण हुंबऱ्याच्या बाहेर गेलं की जैसं पहिलं आहेच, जैसे थे तसं आहे तसं पहिल्यासारखं. त्याला कुठली बुद्धी म्हणायचं? चरमबुद्धी. आणि तिसरं आहे ते तैलबुद्धी. तैलबुद्धी तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एक थेंब तेलाचा नेऊन टाकला. किती थेंब? एक थेंब तेलाचा निघून टाकला तर त्याचं काय होतं? त्याच्यावरती तवंग निर्माण होतो, तरंग निर्माण होतो. किती किती निर्माण होतो सगळ्या पाण्यामध्ये एका थेंबाचा. तसंच ऐकायला आलेले भाविक एक शेवटी जाता जाता शेवटी संपता आला आणि एक शब्द फक्त ऐकला आणि एक शब्द त्यानं बुद्धीवरती ठसावला, मनावरती ठसावला आणि एका शब्दाचा त्यानं व्यापक असा अर्थ सांगितला. अरे तू काय ऐकून आलं? तर त्या एका शब्दाचं त्यानं काय व्यापकत्वानं सांगितलं. त्याला काय म्हणायचं? तैलबुद्धी. 3 शिष्य होते एका गुरुजींच्याकडे आणि त्या 3 शिष्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता गुरुने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आता म्हटले तुमचे सगळं शिक्षण संपलेलं आहे, पण जाता जाता तुम्हाला काहीतरी प्रसाद द्यावा म्हणून त्यांनी काय केलं? चणे आणले होते. चणे म्हणजे हरभरे. आता ते प्रत्येक शिष्याला 2-2 चणे दिले. पहिल्या शिष्याला दिले, त्यानं काय केलं? गुरुजींचा प्रसाद आहे म्हणून खाऊन टाकले. दुसऱ्या शिष्यानं गुरुजींचा प्रसाद आहे हा असा वाया जाऊ द्यायचा नाही म्हणून सोन्याची पेटी केली आणि त्या सोन्याच्या पेटीमध्ये ते 2 चणे ठेवले. आता तिसरा जो होता त्यानं काय केलं? शेतामध्ये नेऊन, कारण गुरुजींचा प्रसाद आहे त्याला कुठं पेरावं? शेतामध्ये नेऊन, कारण तो शेतकऱ्याचाच होता. त्यानं शेतामध्ये नेऊन पेरलं. आणि अशीच 2-4 वर्ष निघून गेली आणि गुरुजी परत त्या गावामध्ये आले आणि आपल्या शिष्यांना बोलावणं पाठवलं. अरे बाबांनो, मला भेटण्यासाठी या. पण येताना मी दिलेला काय करा? प्रसाद घेऊन. मला एक गोष्ट दिली होती तेवढे घेऊन या म्हणून सांगितलं. आले. पहिला आला. पहिल्याला विचारलं, अरे बाबा तुला दिलेलं कुठं आहे? तर त्यानं सांगितलं, गुरुजी तुमचा प्रसाद म्हणून मी खाऊन टाकलं. दगडबुद्धी. बरं काय म्हणायचं? दगडबुद्धी. दुसऱ्याला विचारलं, तुला दिले होते त्याचं काय केलं? गुरुजी तुमचा प्रसाद होता म्हणून मी सोन्याची पेटी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये ठेवली. याला चर्मबुद्धी म्हणायचं. आणि तिसऱ्याला विचारलं, तुला दिलं होतं काय केलं? त्यानं सांगितलं, गुरुजी या दाखवतो. बाहेर घेऊन गेला आणि बैलगाडी भरवून आणलेले पोती त्यानं दाखवली. आणि ह्याला काय म्हणायचं? आता तैलबुद्धी म्हणायचं. 2 चण्याची बैलगाडी भरून आणली, ह्याला काय म्हणायचं? तैलबुद्धी. आता कुठली बुद्धी आपली आहे ते आपण तपासायचं, कारण बुद्धीवर सगळं अवलंबून आहे.
परमार्थ मनापेक्षा बुद्धीवर अवलंबून आहे. मन आहेच, मनाचे पाटील देह गावीचा. देहाच्या गावाचा मनाची पाटील आहेच, पण त्याच्या आधी बुद्धी महत्वाची. कारण बुद्धी सांगेल ते मन करतं का मन सांगेल ते बुद्धी करते? संकल्प विकल्प करणं मनाचं काम आहे, पण निश्चय करणं बुद्धीचं काम आहे. संकल्प विकल्प करणं नवऱ्याचं काम आहे, पण निश्चय करणं कुणाचं काम आहे? बायकोचं काम आहे महाराज. कारण आता पगार झाला, या पगारातनं फ्रीज घ्यायचा, फ्रीज घेऊयात का असा संकल्प कोणी करायचा? नवऱ्यानं केला. आणि नाही 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 आता पगार झाला की या पगारातनं फ्रीज घ्यायचाच, हे निश्चयात्मक बोलणं. आणि ती बोलणारी कोण आहे? बुद्धी आहे. आणि म्हणून बुद्धी महत्वाची आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव मोठं आहे महाराज. म्हणून बुद्धी जर भगवंताच्या पायाशी अर्पण केली तर मग काय होते? आमची बुद्धी कुठे संसारात आहे का भगवंताच्या ठिकाणी? म्हणून तुकोबारायांना सांगायची पाय आली महाराज, बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता हा नाही, मनुष्य जन्म परत नाही महाराज. म्हणून आता जी बुद्धीचा वापर तुम्ही नको तिकडे करता तो भगवंतासाठी करा. ते भगवंताच्या पायाशी ती बुद्धी अर्पण करा. म्हणून मया अर्पित मनोबुद्धी निवस्येषु संशयम. म्हणून मन आणि बुद्धी, आपण जर आपली मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी अर्पण केली तर मग भगवंत आपल्याला आपल्याशी पायाशी ठाव दिल्याशिवाय राहणार नाही. आता मोक्षपदाचं बोलण्यात काय मी तुम्हाला सांगणार नाही महाराज. कारण मोक्ष असे ऐता श्रवणात जर मोक्ष असेल तर मग भगवंताच्या पायावर मन आणि बुद्धी ठेवल्यावर मोक्ष आहे का नाही? मला एकानं प्रश्न विचारला, जाता जाता सांगतो बरं का. कारण त्यानं मोठ्या व्यक्तीचं नाव घेतलं आणि सांगितलं. कारण कसं आहे, शाहीर लोक जे असतात, कोण असलं तर राग मानू नका बरं का. कारण काही शाहीर लोकांना असं वाटतं की आपल्यासारखा शाना कोण नाही. त्यानं मला सांगितलं की अमुक अमुक व्यक्तीनं मला सांगितले, महाराज तुमचं काय काय वाचन झाले? मी सांगितलं तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरी आणि भागवत याच्या व्यतिरिक्त त्यावेळी माझं विचारसागर सुद्धा झालेलं नव्हतं. आणि त्यावेळी यानं विचारलं, मी सांगितलं असं एवढंच माझं झाले. मग तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय ना? आता वाचतोय की नाही म्हणून सांगा. वाचतोय म्हणून सांगितलं. मग ज्ञानेश्वरी वाचता तर मला एक सांगा, अर्जुनाला भगवंतानं गीता सांगितली, मग अर्जुनाला मोक्ष मिळाला का नाही? मिळाला का नाही हो? मिळाला असेल का नाही? आता प्रश्नचिन्ह आहे का नाही त्याचं? मिळालं काय विचारलं अर्जुनानं, एवढी गीता ऐकली मग त्याला मोक्ष मिळाला का? आमच्याकडे काय भांडार कमी असतं म्हणता. लगेच सांगितलं, थांबा महाराज तुम्हाला करते नाही. आपल्याच संप्रदायातल्या एका मोठ्या व्यक्तीचं नाव घातलं, मी नाव सांगणार नाही. घेतलं आणि सांगितलं. मग म्हटले मी लगेच सांगितलं त्यांना, उपदेशीला गीता सुखी केले पार्थ, जन्म मरण वार्ता कुंटली. नवविधा भक्ती प्रकरणातला अभंगातलं प्रमाण आहे बरं काही. हे सांगितल्यानंतर म्हटलं, महाराज बरोबर आहे तुमचं. मग म्हटलं तुम्हाला ज्या व्यक्तीने सांगितलं आता लिहून द्या. म्हटलं मी त्यांना लिहून दाखवतो. ते आता अमेरिकेला गेलेत म्हटलं. मग आता त्याने कसं सांगितलं असेल का असं मला वाटत नाही बरं का. पण शाहीर लोकांचा असा आडवं असतं. किती अभ्यास आहे बघायचा असतो, पण असं आडवर लावून अभ्यास बघता येत नाही महाराज. म्हणून अर्जुनाला मोक्ष मिळाला का नाही? मिळाला. कशामुळं? श्रवण समाधी
नित्य नवा आनंदो ब्रह्मास्मीन साहेर. श्रवण समाधी महत्वाची आहे मार्ग, आणि ती अर्जुनाला त्या ठिकाणी युद्धाची संधी लागली समाधी, किंवा निज सख्य दोघा पडली आलिंगना. आता त्या भिन्न अभिन्न दोन्ही रया म्हटलं, आता त्यात देव आणि भक्त म्हणजे कृष्ण आणि अर्जुन त्या ठिकाणी उरला नाही, ते एकरूपच झाले. म्हणजेच इथं कुठली मुक्ती झाली? आपोआप मुक्ती आहे. मग श्रवणामध्ये मुक्ती आहे का नाही महाराज? पण श्रवण त्या प्रकाराचं झालं तर मुक्ती आहे. जांभ्याचं श्रवण केलं तर जांभ्या कधी येतात मी सांगू का? जाता जाता सांगतो महाराज. मन जर या ठिकाणी स्थिर नसेल, मन जर बाहेर भरकटत असेल, तर जांभ्या आल्याशिवाय राहत नाही. ही मनाची चंचलता आहे महाराज. म्हणून हे चंचल असणारं मन, चंचल असणारी बुद्धी त्या भगवंताच्या पायाशी अर्पण केले की मग सगळा त्याचा भरतो वाहतो. मग काही संशय त्या ठिकाणी राहू देत नाही. म्हणून झालेली सेवा श्री गुरुदादांच्या चरणावरती, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आणि तुम्हा सर्व श्रोतेजनांच्या चरणावरती समर्पित कर. सेवेला पूर्ण विराम.